नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांची फेसबुक पोस्ट चर्चेत. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय या आशयाची फड यांची पोस्ट. जम्मू काश्मीर 67 वर्षात पहिल्यांदाच बनला रणजी ट्रॉफी विजेता. यानंतर PM मोदींकडून ट्विट करत जम्मू काश्मीर संघाचं कौतुक. तर या विजयावर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संघाला 2 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची केली घोषणा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची बिनविरोध निवड. मालेगावात महापालिका नमाज पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. यानंतर आता हनुमान चालीसा पठण करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 255 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात केला प्रवेश. परधर्मीय धर्म प्रचारकांनी भूलपथापा देऊन आणि आमिष दाखवून अन्य धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप. आजपर्यंत एकूण 1,54,591 बांधवांनी हिंदू धर्मात केला प्रवेश. बुलढाणा जिल्ह्यात शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून पटसंख्या वाढवा आणि बक्षीस मिळवा योजना. मंगरुळ नवघरे येथील गावकऱ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेची पटसंख्या 67 वरून वाढवून केली 170. शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून सर्वांचं कौतुक. जम्मू काश्मीरच्या बडगाम मधील शिया मुस्लिमांकडून इराणच्या समर्थनार्थ निदर्शनं. इराणवरील हल्ल्याबद्दल अमेरिका आणि इस्रायलचा केला निषेध. सिंधुदुर्गच्या मालवण समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लाटांच्या धडकेत पोलिसांची नेपोलियन नावाची गस्ती नौका बुडाली. नौका बुडू लागल्यानं नौकेवरील पोलीस आणि खलाशांनी आपला वाचवला जीव. छत्रपती संभाजीनगर मधील नारेगाव परिसरात चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला. कुत्र्यानं चिमुकलीच्या अंगाचे शेकडो जागेवर तोडले लचके. चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापुरातील चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात हत्तीचा धुमाकूळ. हत्तीकडून अनेक वाहनाची तोडफोड. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्यातील प्रभाग क्रमांक 10 मधील इंदिरानगर परिसरात भीषण आग. आगीत 4 घरातील साहित्य जळून खाक. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड घटनास्थळी दाखल. पुण्याच्या वाघोलीतील मॅजेस्टिक ओएसिस या सोसायटीच्या 8व्या मजल्यावरून उडी मारून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या. सारा अंधारे या तरुणीने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावमधील अक्कुलखेडा येथे 40 वर्षीय विवाहितेवर तरुणाकडून घरात घुसून गोळीबार करत हत्या. यानंतर तरुणाने गोळ्या झाडत केली आत्महत्या. बीडच्या लहुरी गावात खांडेकर कुटुंबावर जागेच्या वादातून 10 ते 12 जणांकडून हल्ला. लहान मुलीसह महिलांनाही टोळक्यांकडून मारहाण. पोलिसांकडून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीत अल्पवयीन मुलीला छेडछाड करून जीवे मारण्याची धमकी दिल्यानं 2 आरोपींना अटक. 15 वर्षीय पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल. पुणे अहिलानगर महामार्गावर लोणीकंद पोलीस स्टेशन समोर रस्त्याच्या मध्यभागी डंपर पडला बंद. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा. प्रवाशांकडून संताप व्यक्त. पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात अटकेत असलेले ससून जनरल रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. साताऱ्यातील भादे गावात अफूसदृश्य अंमली पदार्थांची लागवड करणाऱ्या 63 वर्षीय व्यक्तीला पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून 1,97,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीतील लोणारमध्ये 3 अज्ञातांकडून एका सराफा दुकानावर भर दिवसा चाकूचा धाक दाखवून दरोडा. पोलिसांनी चक्र फिरवत 6 आरोपींना पेड्या ठोकत 30 लाखांचा मुद्देमाल केला परत. चंद्रपुरात शेतात कापूस वेचायला गेलेल्या शेतमजूर महिलेवर वाघाचा हल्ला. हल्ल्यात सुनीता भोयर या महिलेचा मृत्यू. मागील 2 दिवसात जिल्ह्यात ही दुसरी घटना. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.